नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद आणि मुखेड या दोन नगरपालिकेसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली। आता मी धर्माबाद येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे या शाळेच्या प्रांगणात आहे। आपण या ठिकाणी बघतोय सकाळच्या 7:30 वाजता जे आहे ते काही मतदार या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेत। मात्र कडाकडची थंडी असल्यामुळे सकाळी सकाळी जे ते अनेक मतदारांना या ठिकाणी पाठ फिरवले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। धर्माबाद नगरपालिकेसाठी 27,256 तर मुखेड नगरपालिकेसाठी 25,656 मतदार जे आहे ते आज दिवसभर हक्क बजावणार आहेत। खरं तर याशिवाय भोकर आणि कुंडलवाडी नगरपालिकेसाठी सुद्धा एका जागेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर नांदेड जिल्ह्यातील ह्या दोन नगरपालिका व दोन नगरपालिकेच्या एका जागेसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती आणि आज अखेर या जागेसाठी जे आहे ते प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। यापूर्वी जे आहे ते नांदेड जिल्ह्यातील 10 नगरपालिका व एका नगरपंचायतीची जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडली आणि उद्या नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण जे आहे ते 12 नगरपालिका व एका नगरपंचायतीसाठी जे आहे ते मतमोजणी होणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय न्यायालयाच्या निर्णयामुळे जे आहे ते मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती आणि आज या दोन नगरपालिकेत जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते आणि उद्या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या नगरपालिकेत जे आहे ते मतमोजणी पार पडणार आहे। एका अर्थाने जे आहे ते उमेदवाराचे जे आहे ते धाकधूक वाढली। त्याचबरोबर जे आहे ते उद्या या सगळ्या निकाल जाहीर होणार असल्याने सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठी उत्सुकता पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, धर्माबाद, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।